वाफा निघतात. या वाफा या थंडीच्या नाही आहेत मित्रांनो, तर या आहेत गरम पाण्याच्या. आणि मी आहे आज उनवऱ्यामध्ये. मी आता एक्झॅक्टली बसलो आहे हे गरम पाण्याच्या उगमस्थानाच्या पाठावरती. तर अशाच आपण एका हॉट स्प्रिंगला आज भेट देणार आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपली राईड असणार आहे एक छोटीशी माझ्या गावाकडून, म्हणजे दापोलीमध्ये कोंडे या माझं गाव. तर माझ्या गावावरून असणार आहे ते गरम पाण्याच्या कुंडाकडे. तर आत्ता वाजलेत तुम्हाला सांगू 7:42. थंडी एवढी आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो ही गाडीचा मिरर आणि गाडीवरची अशी कायशी डॉग. आम्ही सकाळ सकाळी याच्यासाठी निघतोय कारण जातोय आम्ही गरम पाण्याच्या कुंडावरती आणि वातावरण सकाळचं असल्या कारणानं व्यवस्थित त्या पाण्याची वाफ ही आपल्याला पाहायला मिळेल, जेणेकरून ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित असं पोचेल. पाणी कितपत गरम आहे. माझी मम्मी आहे मागे स्वेटर आणि पूर्ण कवरअप करून हात अगदी असं झोंबायला लागलं, एवढी थंडी आहे. माझे हात असे मूठ पकडल्या आणि सोडल्यानंतर हे लालसर पूर्ण होतात, एवढी थंडी आहे. ती झेडार रेडी आहे, मी थोडी चालू करून ठेवलं आहे तिला. आपला परममित्र काळू 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 हाही सकाळ सकाळ लवकर उठला आहे. त्याचा या बिस्किटाचा नाश्ता झाला आहे. तर चला कालू कालू काले मम्मीने आणलेली चहा घेतो. बघ कसा पकडलाय, मी कसा पकडू. ज्ञानेश्वरचा नाश्ता चालू आहे, माझा नाश्ता झाला आहे. मी फक्त आता चहा घेतोय आणि मग निघूया. चलो सकाळ सकाळ आम्ही निघालोय. मी आणि ज्ञानेश्वर आहे बरोबर. चल पुढे कामावर निघाला. उन्हावऱ्याला गरम पाण्यावर. चला आमच्या बरोबर आता तो एक कामावरती जायला आमचा सुभाषदा उर्फ पिंट्या, आमचा पिंट्यादा. सकाळ सकाळ थंडी जाम लागते मित्रांनो, अंगाला वारा झोंबतोय मस्त. सूर्यदेव तर प्रकट झालेले आहेत. ए भुबू चल. गावाकडची सकाळची मॉर्निंग म्हणजे. आता मी मित्रांनो तुम्हाला एक खरं सांगू, मी वायझर बंद करतो. उन्हावऱ्याला जाऊन येतो गरम पाण्यावर. चला मित्रांनो, मी वायझर बंद करतोय. आता तुम्हाला व्हॉइस क्वालिटी चांगली येत असेल. आता सकाळी 7:45 वाजल्यात आम्ही निघता आणि हवा अशी लागते अजूनही. मी हेल्मेट वेअर करून सुद्धा आतमध्ये झुंबते चेहऱ्यावरती हवा. तरी पण एवढ्या थंडीतून सकाळ सकाळ गावाकडचे कामं सुरू झाले आहेत. गाव मित्रांनो असं हे चालकं बोलकं असतं मित्रांनो. धुकं एवढं आहे तुम्हाला सांगू तर रिअल व्ह्यू मधून मला वाटतं 20 ते 25 फूट अंतरापासून पुढे काय दिसत नाही, एवढं दाट धुकं आहे मित्रांनो. आणि वाजलेत आता मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो बरोबर 8. हा एक वेगळा अनुभव आहे मित्रांनो, हा मुंबईतून गावी यायचा आणि थोडा गाव अनुभवण्याचा. चल तर मी शिकवणवाडीतून निघतोय. माझं गाव कोंडे. माझा रूट असेल इथून फणसूतून आम्ही लेफ्ट घेणार आणि मग सरळ रूटमध्ये. मी आता पोहोचलोय फणसूमध्ये. तुम्ही दापोली मार्गे आलात तर तुम्ही असे याल सरळ. मी लेफ्ट घेतोय आता. हे होतं फणसू नाका. इथून दापोलीतून याल तर तुम्हाला सरळ आहे.
चला, तुम्हाला डायरेक्शन तर कळलंय, पुढे सरळ यायचंय. आहा. वा, समोर मित्रांनो बघताय की व्ह्यू, दॅट्स कॉल नेचर मित्रांनो. हा निसर्ग आहे. हा निसर्ग अनुभवायचा असेल ना तर आपल्याला गावीच यायला. वा वा वा, तुम्ही बघताय मित्रांनो सूर्याची किरण कशी लाईन पडल्यात त्याच्यामध्ये. हे 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 निसर्ग खरं. मित्रांनो आपण फायनली उन्हवऱ्यामध्ये पोहोचलोय. तुम्हाला इथे येण्यासाठी दापोलीतून उन्हवरे ही अशी ST आहे जी तुम्हाला इथे येण्यासाठी एक साधन आहे. आणि दुसरं शेअरिंग मध्ये, आणि तिसरा ऑप्शन युअर ओन व्हेकल. सो तुम्ही तिन्ही ऑप्शन पैकी कोणत्या तरी ऑप्शनने येऊ शकता. उन्हवरे एक बस स्टॉप आहे. मला वाटतं हे शेवटचं लास्टचं बस स्टॉप आहे, कारण इथे हेच बस स्टॉपला शेवटचं आहे. पुढे ओके, एक्झॅक्टली मित्रांनो बस स्टॉप आहे शेवटचं. त्याच्या पुढेच अगदी डावीकडे आहे. मित्रांनो तुम्ही बघाल तर आत्ताच इथून दिसतंय गरम पाणी. हे बघा. तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ. आजची ही मॉर्निंग ही निसर्गाच्या सानिध्यातील म्हणजे कोकणातील. आपण आहोत उन्हवऱ्यामधील गरम पाण्याच्या कुंडाजवळ. ग्रुप ग्रामपंचायत उन्हवरे वावघर फरारे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. निरोगी शरीर निरोगी मन. गरम पाण्याच्या कुंडाचा हा आहे मेन गेट. निघणाऱ्या वाफा आहे तुम्ही बघू शकताय. नमस्कार मित्रांनो, घेअर अप विथ रणजित या माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं नव्यानं स्वागत आहे. आजची खास मॉर्निंग सुरू होणार आहे आपली ही उन्हवऱ्यामध्ये. आणि उन्हवऱ्यामध्ये खास आहे म्हणजे ते हे की गरम पाण्याचे कुंड. गरम पाण्याच्या कुंडाचं मेन हे उगमस्थान आहे. तुम्ही पुढे याल, हे इथलं मेन उगमस्थान आहे. अगदी शांततेत आवाज ऐकाल तर पाण्याच्या बुडबुड्यांचा आवाज सुद्धा येतो. तर मी तुम्हाला याचे थोडेसे एक्सप्लेनेशन देतो. आपली पृथ्वी ही अनेक थरांनी बनलेली आहे. तर त्यातील एक मॅग्मा नावाचा हा एक थर आहे जो अतिशय उष्ण असतो आणि तो सतत हालचालीमध्ये असतो. आणि याच्या पाणी संपर्कात येताच ते मग ते उखळायला लागतं. आणि असं हे गरम पाणी हे झऱ्याद्वारे अशा पद्धतीने, जिथे आज आपण उगमस्थानावरती आहोत, अशा पद्धतीने हे जमिनीच्या भूगर्भातून बाहेर निघतं. आणि यालाच मग आपण गरम पाण्याचे उगमस्थान किंवा हॉट स्प्रिंग्स अशा नावानं ओळखला जातं. इथे कॉईनसुद्धा आहेत आतमध्ये. पण मला अंडा दिसतंय आणि नारळ दिसतंय. याचं कारण हेच की किती गरम पाणी आहे हे तपासण्यासाठी. पण कृपा करून मला वाटतं अशा ठिकाणी तुम्ही अंडं वगैरे टाकणं थोडं अवॉइड करावं. इथून जो पाणी निघतो आहे तो असा पाठाद्वारे हा खालपर्यंत जाऊन तो नदीमध्ये सोडला गेला आहे. आणि शेजारीच असणाऱ्या स्नानगृहासाठी हा सोडला गेला आहे. तुम्ही बघाल मित्रांनो, माझ्या मागे बघू शकता तुम्ही की अगदी वाफा निघत आहेत. हा एक उगमस्थान आहे, पण अगदीच पुढे येताच तुम्हाला आणखी सुद्धा काही जागेवरून, मला आता मी नोटीस करतोय तर तुम्हाला काउंट करून सांगतोय. इथे 1, त्याच्याच पुढे 2, 3, 4, 5, 6, तिकडे 7, 8 आणि थोडं याच्या पलीकडेही गेल्यानंतर तर थोडासा
पुसट असा नोटीस होणारा धूर आहे. म्हणजे हा एकच नाही आहे, तर इकडे आजूबाजूला सुद्धा आता जर हे पाणी वाहतं असतं असं तिकडे, तर हे कंटिन्यू पूर्ण भरलेलं असतं. पण हे अधेमध्ये येणं म्हणजे तिथे सुद्धा असंच गरम पाण्याचे हे उगम असणार आहे. म्हणजे तिथून पाणी बाहेर येतोय. खूप गरम आहे मित्रांनो, थोडा जवळ ये. मित्रांनो पाणी खूप गरम आहे. डायरेक्टली तुम्ही हात नाही घालू शकत आहे, मी तरी नाही घालू शकत आहे. डायरेक्ट आंघोळ करणं मुश्किल आहे. तर यासाठी इथले स्नानगृहसुद्धा केले आहेत. पण त्यांनी स्नानगृहामध्ये पाणी हे डायरेक्टली झऱ्यामधून येणारे सोडलं नाही आहे. कारण ह्यातून डायरेक्ट आंघोळ करणं मित्रांनो मुश्किल आहे. तर त्यासाठी त्यांनी ते झऱ्याचे पाणी हा असं पूर्ण सर्कल मारत जाऊन मग नंतर ते स्नानगृहामध्ये सोडलं आहे. तर त्याच्यामुळे थोडं हे पाणी थंडावतं. पोपटांचा आवाज होता मित्रांनो, आणखी काही पोपट. तर मित्रांनो की हे असं पाणी सोडण्याचं फिरवून नेण्याचं कारण हे एवढंच की एवढं पाणी गरम डायरेक्टली सोडलं तर ते आंघोळीसाठी योग्य नाही, खूप जास्त गरम आहे. तर त्यासाठी त्यांनी असं फिरवत नेऊन जेणेकरून ते थंड व्हावं आणि मग ते स्नानगृहामध्ये असं सोडलं आहे. मेन उगमस्थान तिथून हा पाठ असा आला आहे आणि मग यातून हा पाणी असा इथे आत सोडला आहे. आत सोडल्यानंतर हे इथं मोठं इथे मोठं कुंड आहे ज्याच्यामध्ये ते थोडं थंड होईल आणि मग इथून ते थंड होऊन थोडंफार बाहेर निघतं आहे आणि मग ते असं थोडं अंडरग्राऊंड आहे याच्यामधून आणि मग ते या स्नानगृहामध्ये येतं आहे. हे इथून तिकडे ते मोठं समोर आहे तो मोठं कुंड आणि स्ट्रेट येते पाणी इथून हे आतमध्ये थोडं थंड होऊन तिथून डायरेक्ट जातं. हे थंड होऊन असं आतमध्ये येतं तिकडून बाहेर आणि मग ते तिकडून असं पुढे कुंडातून बाहेर निघतं आणि ते पाणी मग नदीला सोडलं गेलं. अशी इथली सिस्टम आहे. आता मी आज जातोय आणि याचं तापमान बघतोय. तर हां, हे आंघोळीसाठी म्हणजे याच्यात आंघोळी करणं पॉसिबल आहे. आणि आता बघाल तर हे सुद्धा पाणी गरमच आहे, पण जे उगमस्थानातून येते तेवढं गरम नाही आहे, थोडं थंड आहे. तर हे एक स्नानगृह आहे पुरुषांसाठी आणि याच्या आतमध्ये हे बंदिस्त आहे ते स्त्रियांसाठी. असे 2 स्नानगृह यांनी डिवाईड केले जेणेकरून जेंट्स आणि लेडीज यांना सोयीस्कर असेल. बंदिस्त दिसणारे असं स्त्रियांचं स्नानगृह आहे. अगदी बॅक साईडला येताच हे असं आतमध्ये स्नानगृह सुद्धा आहे आणि तुम्हाला चेंज करण्यासाठी पण आहे. सोयी तर चांगल्या केलेल्या आहेत, पण मित्रांनो खरंच मला असं वाटतं याच्याकडे थोडं दुर्लक्ष होत आहे. हे होते चंजीगृह आणि आता हेच पाणी शेवटी जाऊन त्यांनी नदीला सोडलं आहे. आता तुम्हाला पूर्ण नदीपर्यंत घेऊन चाललो आहे मी, अगदी शेवटच्या टोकापर्यंत. पाण्याचे कुंड आहेत हे वरती, हे असं सरळ खाली पाणी येऊन मग ते शेवटी असं खाडीमध्ये सोडलं आहे. तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही नक्कीच या आणि भेट द्या. आपण आतापर्यंतचं थंड पाणी आणि पाण्याचे झरे हे सगळीकडेच पाहतोय, पण असे गरम पाण्याचे झरे पहा आणि याचा वेगळा अनुभव घ्या. मित्रांनो, आपण उनवऱ्यामधून आता श्री महामाई या मंदिरामध्ये जाणार आहोत. आपण जाता जाता ते मंदिर पाहिलं त्याच मंदिरात.
माझ्याबरोबर आज होता ज्ञानेश्वर आणि मी असा आजचा होता कोकणातला एक सकाळचा दिवस. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा.